नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या प्रसिद्ध शाहू महाराज पॅलेसला, ज्याला न्यू न्यू पॅलेससुद्धा म्हटलं जातं. हा पॅलेस केवळ इतिहासाचा वारसा नाही, तर अजून काही शाहू महाराजांच्या महान कार्याची आठवण करून देतो. इथे एका तिकिटाची किंमत आहे ₹40. आतमध्ये एंट्री करताच आपल्याला पाहायला मिळतो एक छानसा तलाव. त्या तलावाच्या बाजूलाच हरणांचं कळप, बदक इत्यादी प्राणी बघायला मिळतात. या पॅलेसच्या काही भागात शाहू म्युझियम आहे. तिथे महाराजांनी वापरलेले शस्त्र, कपडे, हंटिंग ट्रॉफीज तसेच जुनी चित्र जतन केलेली आहेत. शिवाय त्या काळात घोड्यांच्या बग्ग्या, जुनी सायकल्स आणि हंटिंगचे अनेक आठवणी अजूनही इथे पाहायला मिळतात. राजर्षी शाहू महाराज हे केवळ राजा नव्हते, तर समाजसुधारक होते. त्यांनी शिक्षण, स्त्रियांचा अधिकार, शेतकरी आणि मागासवर्गीय समाजासाठी अनेक सुधारणा केल्या. हा पॅलेस त्यांच्या कार्याचा आणि वारसाचा जिवंत पुरावा आहे. हा पॅलेस 1881 ते 1884 या काळात बांधण्यात आला आणि याचं डिझाईन ब्रिटिश आर्किटेक्ट चार्लेस मॅन्ट यांनी केलं. ग्रे स्टोन आणि ब्लॅक स्टोनचा वापर करून बनलेली ही इमारत युरोपियन आणि भारतीय आर्किटेक्चरचा सुंदर संगम दाखवते. पॅलेसचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भिंतींवर आणि हॉलमध्ये सुंदर दिसणारे चित्र आणि कोरीव काम. पॅलेसच्या उजव्या बाजूलाच एक किल्ले पन्हाळगड प्राकृतिक छोटंसं आर्किटेक्ट तयार करण्यात आलं आहे. उजव्या साईडच्या खालच्या बाजूलाच इथे फुटबॉलचं एक मैदान पाहायला मिळतं. पॅलेसच्या समोरच घोडागाडी उभी असते. घोडागाडी पर सीट ₹50 देऊन आपल्याला पूर्ण पॅलेस फिरवण्यात येतो. थोडीफार माहिती सांगितली जाते. काकांनी जी माहिती सांगितली ती फक्त इथल्या स्थायिक लोकांनाच माहिती आहे, असं त्यांचं मत होतं. मित्रांनो, जर तुम्ही कोल्हापूरला आलात तर नक्कीच शाहू महाराज पॅलेसला भेट द्या. इथे तुम्हाला इतिहासाची झलक, सुंदर आर्किटेक्चर आणि महाराजांच्या महान कार्याची आठवण सगळं एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी. जय हिंद, जय भारत.